माऊली रामकृष्ण हरी. सुट्टीचा दिवस आज लवकर उठलो, मुलांनाही तयार केलं, सगळ्या कुटुंबाला घेऊन निघालो सुरती फरसांकडे. इथे मस्तपैकी समोसा, फाफडा, कचोरी, इमारती याचा यथेच्छ आस्वाद घेऊन आज आम्ही निघालो होतो मालेगाव तालुक्यातील दैवाळ गावाजवळील चंद्रेश्वर महादेव मंदिराकडे. मालेगावहून 30-32 किलोमीटर अंतरावर असलेले हे महादेव मंदिर निसर्गानं संपन्न असं आहे. मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे निसर्ग अगदी फुलला आहे. हिरवागार शालू धरती मातेने नेसला आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी आणि हिरवळ दिसायला मिळते. दैवाळहून थोडंसं 3-4 किलोमीटर अंतरावर पुढे आलं की हा निसर्गरम्य ठेवा आपल्याला पाहायला मिळतो. अगदी दोघी बाजूंनी वनविभागाने लावलेली झाडं आहेत, बहरलेला रस्ता आहे, कुठे कुठे पाणी पिताना चरताना ढोरंसुद्धा दिसली. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी घनदाट झाडं आणि हा चिपदरा डोह, या डोहामध्ये भरपूर पाणी साचलं. या परिसरामध्ये भरपूर पाणी झाल्यामुळे हा परिसर पूर्णपणे प्रसन्न, आनंदी आहे. मंदिराजवळ पोहोचलो. मित्रांनो, 350 वर्षापूर्वी या परिसरामध्ये पूर्वी गायी चरायला यायच्या आणि गायी चरत असताना एक गाय ह्या मंदिराच्या ठिकाणी आपल्या दुधाच्या धारा सोडायची. मग स्थानिक लोकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्या इथे कोरून बघितलं तर इथे महादेवाची पिंड सापडली. 350 वर्षापूर्वी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या पिंडीचा शोध लागला आणि या मंदिराची निर्मिती झालेली आहे असं इथले स्थानिक पुजारी सांगतात किंवा ग्रामस्थ सांगतात. माझे मित्र प्रशांत पवार यांच्याशी गप्पा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की जेव्हा आपण पूर्ण भारत देश ब्रिटिशांशी लढत होता त्यावेळी क्रांतिकारकांच्या बैठका व्हायच्या आणि त्या क्रांतिकारकांच्या गुप्त बैठका या परिसरामध्ये व्हायच्या असंही त्यांनी मला सांगितलं. असा हा ऐतिहासिक, धार्मिक आणि भौगोलिक क्षेत्राने नटलेला हा परिसर आहे. याला चिपदरा डोह असं म्हणतात. इथून पुढे थोडंसं पुढे गेलं की आपल्याला एक वॉटरफॉलसुद्धा लागतो, तोही आपण बघणार आहोत. मंदिर परिसरामध्ये स्थानिक लोकांनी म्हणजे दैवाळ, पाळद आणि रोजे या गावातल्या लोकांनी इथे भरपूर सुधारणा केलेल्या आहेत. मंदिर अतिशय सुंदर आहे, पुरातन आहे, थोडासा ट्रेकसुद्धा आहे. मी आणि मुलं वॉटरफॉलकडे निघालो. या ठिकाणी या मंदिराची देखभाल आणि पूजा जे पुजारी करायचे त्यांनी या ठिकाणी समाधी घेतलेली आहे. इथे 3 प्रकारच्या गुहा पूर्वी होत्या. आताही सुद्धा एक गुहा इथे दिसते आणि हा जो आम्ही प्रणव वगैरे आम्ही इकडे चाललो आहे तर हा आहे चिपदरा डोह आणि चिपदरा डोहाचा धबधबा. मित्रांनो, कुबेराचे राज्य नको मज, मालकीचा प्रांत दे, तू सोन्याच्या खाणी घे, मज एकांकी एकांत दे. निसर्गाकडनं आपण फक्त हेच मागतो की एकांत दे आणि एवढा सुंदर एकांत जर आपल्याला मिळाला तर निश्चितपणानं आपला दिवस सुंदर असतो. वाहतं पाणी आपल्याला तेच सांगतं, पुढे जात राहा, स्वच्छ होत राहा, आपले विचार स्वच्छ करा. आणि ह्या स्वच्छ विचारांनीच निसर्गामध्ये आपण आलो की मुलंही खुश होतात, कुटुंबही खुश होतं आणि आपल्याला वेगळ्या प्रकारचा निसर्ग पाहायला मिळतो. मित्रांनो, अशाच पद्धतीच्या भटकंत्या आपण जेव्हा करत असतो की वेगळ्या पद्धतीची भटकंती जर झाली तर निसर्गाच्या कुशीत आपण गेलो आणि हे हिरवगार आकाश आपल्याला कुशीत घेतं. आम्ही हा निसर्गरम्य ठेवा पाहून आमच्या गावाकडे म्हणजे बोराळ्याकडे निघालो. रामकृष्ण हरी.